तुम्हाला जर एकदम गावरान पद्धतीची चव पाहिजे असेल तर मी सांगितलेल्या या पद्धतीने ही कटाची आमटी एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. कटाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, शहाजिरे, मोठी वेलची, चक्रफूल, धने, दालचिनी, तेजपत्ता, खसखस, टॅमॅटो, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, 2 मीडियम आकाराचे कांदे, भरपूर अशी कोथिंबीर आणि सुकं खोबरं. गॅसवरती एक जाळी ठेवू व 2 कांदे, सुकं खोबऱ्याचा तुकडा व्यवस्थित काळा होईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित भाजून घेऊयात. मी सांगत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कटाची आमटी बनवली तर खरंच खूप टेस्टी अशी होते. कटाची आमटी बनवण्यासाठी आधी आपण मसाला बनवून घेऊ. गॅसवरती तवा किंवा पॅन ठेवून त्यात 2 पळी तेल गरम झाले की त्यात हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, धने, खसखस, शहाजिरे, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल आणि कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भाजलेले 2 कांदे आणि खोबरं व्यवस्थित कट करून घेऊ. त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तेलामध्ये भाजलेला कांदा आणि खोबरं टाकून त्यामध्ये एक टॅमॅटो टाकू आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्यालाही भाजून घेऊ. थंड झालेलं मिश्रण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि याची बारीक मस्त अशी पेस्ट बनवून घेऊयात. इथे मी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली. त्या डाळीतील पाणी किंवा येळवणी काढून त्यात 1 पळी शिजवलेली डाळ घालून घेऊ. गॅसवरती एक टोप ठेवू. त्यात 2 पळी तेल घालून तेल गरम झाले की त्यात आपण केलेला मसाला घालून घेऊ. मसाला 2-3 मिनिट परतून झाला की त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यात 1 टॅमॅटो घालून परतून घेऊ. आता चवीपुरतं मीठ, घरगुती काळा मसाला, हळद घालून व्यवस्थित मिक्स करू व तयार असलेला कट याच्यामध्ये घालून घेऊ. आता याला व्यवस्थित ढवळून घेऊया. आता गॅस मंद करून 5 ते 7 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊ. तुम्ही पण बघू शकता आपल्या आमटीचा कलर काय सुरेख आला आहे. आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात. इथे तयार आहे आपली कटाची आमटी किंवा येळवणाची आमटी. अशा चमचमीत रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब आणि बाजूची घंटा नक्की क्लिक करा.